बच्चू कडूंबद्दल बोलायचं झालं तर कुठून सुरुवात करावी असा एक मोठाच प्रश्न समोर पडतो. कारण गेल्या 20 वर्षापासून बच्चू कडूंना ओळखतो. बच्चू कडूंचा अगदी सुरुवातीपासूनचा तर आतापर्यंतचा संघर्ष पाहिला आहे. आज अत्यंत आनंदानं आणि गर्वानं म्हणावंसं वाटतं की बच्चू कडू ही एक संस्था झालेली आहे. हजारो कुटुंबांचा आधार बच्चू कडू आज बनलेला आहे. बच्चू कडू त्यांच्या आंदोलनासाठी ओळखला जाते आणि त्यांच्या आंदोलनातून अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. बच्चू कडूंचं काम जे उठून बसतं इतर क्षेत्रांच्या मानानं ते म्हणजे अपंगांसाठी, अनाथांसाठी आणि रुग्णांसाठी त्यांनी केलेलं कार्य. माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की संबंध भारतात 100 पेक्षा जास्त रक्तदान केलेला नेता जर कोणी असेल तर तो बच्चू कडू आहे. तुम्ही गुगलवरही सर्च केलं तर तुम्हाला आढळेल की असा राजकीय नेता नाही, असा कोणी आमदार नाही की ज्याने 100 पेक्षा जास्त रक्तदान स्वतः केलेलं आहे. स्वतः रुग्णांसाठी झटणारा, रुग्णांसाठी कळवळा असणारा, अनाथांना न्याय मिळवून देणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू आहे. मला सार्थ अभिमान आहे की मी बच्चू कडूचा कार्यकर्ता आहे. बच्चू कडूंनी अपंगांसाठी आतापर्यंत 38 GR निर्माण केलेले आहे, काढलेले आहे. त्यात मोलाचा वाटा, सिंहाचा वाटा त्यांनी घेतलेला. बच्चू भाऊंनी अजून एक मोठं काम केलेलं आहे अनाथांसाठी प्रत्येक क्षेत्रात 1% आरक्षण जे तयार केलं, जे निर्माण झालं त्याचे जनक बच्चू भाऊ आहे. अनाथ आणि अपंग यांच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की अनाथ आणि अपंग हे काही मोठे मतदार नाही आहे. समाजातला त्यांचा जो आकडा आहे, त्यांचा जो संख्या आहे ती अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणी लक्ष देत नाही. त्यांचे जे प्रश्न आहेत ते गांभीर्याने कोणी घेत नाही. शासन दरबारी प्रश्नांना मांडत नाही अपंगांच्या. परंतु त्या सर्व दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या, वंचित असलेल्या अपंगांकडे आणि अनाथांकडे विधानसभेत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलं. अनेक नेते आपण पाहतो की नेते मोठे झाले की विसरून जातात, परंतु बच्चू कडू त्यांना सगळ्यांना अपवाद आहे. त्यांची संवेदनशीलता त्यांना इतर राजकीय नेत्यांपासून वेगळं बनवते आणि ही संवेदनशीलता त्यांची सतत त्यांनी जपलेली आहे. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही संवेदनशीलता त्यांची कायम त्यांच्याजवळ राहो, कारण या संवेदनशीलतेमुळेच ते एक महान नेते या राज्याचे बनलेले आहेत.